जणांचा असा प्रश्न होता की दादा दूध व्यवसाय हा विकतच्या चारावरती परवडतो का? तर मित्रांनो कसं आहे, जर तुम्ही 1-2 म्हशी करणार असाल तर तो चारा विकत घेऊन तर तो दूध व्यवसाय करणार असाल ते तुम्हाला नाही परवडणार मित्रांनो. कारण त्या म्हशीच्या 1-2 म्हशीचं दूध आणि त्यांना जो चारा लागतो ते खाद्य लागतं त्यांचं ते त्यांना पण होणार नाही मित्रांनो. तर कसं आहे विकतच्या चाऱ्यावरती दूध व्यवसाय परवडतो, पण त्यासाठी 2-3 कंडिशन महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे कसं मित्रांनो, जर तुम्ही चारा विकतचा घेणार असाल तर तुमच्या गोट्यामध्ये जनावरांची संख्या जादा असणे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. म्हणजे 8 ते 10 जनावरांचा गोठा असायला पाहिजे आणि तुमच्या दुधाची लेवल ही नियमितप्रमाणे कंटिन्यू असली पाहिजे, एक ठराविक लेवल. त्यामुळे कसं होणार आहे, तुमच्या गोट्यातील जनावरांचा जो खाद्याचा आणि वैरणचा खर्च वगळता तुम्हाला नफा शिल्लक राहणार आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या गोट्यावरती नियमितप्रमाणे एक 8 ते 7 ते 8 जनावर दुधाची कायम कंटिन्यू त्या दुधाची लेवल राहिली पाहिजे मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाची कंडिशन म्हणजे तुमच्या त्या भागात त्या सीझन वाईज जो चारा उपलब्ध होतो तो चारा उपलब्ध झाला पाहिजे मित्रांनो. कारण काय इतर वेळी चारा तो उपलब्ध होऊ शकतो, पण पावसाळ्यात मात्र चाऱ्याचे हाल होतात मित्रांनो. कारण पावसाळ्यात पाऊस जर एकसारखा पडायला लागला तर तो चारा काढण्यासाठी कामगार मिळत नाही मित्रांनो. त्यामुळे त्या त्या वेळेस चारा उपलब्ध होणं कठीण होऊन जातं मित्रांनो. तर पावसाळ्यासाठी तुम्हाला वाळल्या वैरणचा स्टॉक करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपण आता 8-9 गेली 8-9 वर्षे बघतोय, पण आता सध्या आपण 50% चारा हा विकतचा घेतोय मित्रांनो. त्यामुळे आपल्याला अनुभव आलेला आहे की विकतच्या चाऱ्यावर सुद्धा हा दूध व्यवसाय परवडतो, पण त्यासाठी आपल्याला आपल्या गोट्यामध्ये ठराविक अशा लेवलने दुधाची कंटिन्युटी राहिली पाहिजे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला आपला खर्च सगळा वगळता आपल्याला नफा शिल्लक राहणार मित्रांनो. मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करा आणि आपल्या पेजला मात्र फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.